पाणी रे पाणी तेरा रंग कैसा। कुपवाड शहरात आता पाण्यावर पैसा मिळवण्याचा नवा फंड जोमाने सुरू। कुपवाड शहरात गेल्या काही वर्षापासून पाण्यावर पैसा मिळवण्याचा फंड जोमाने सुरू झाला आहे। ट्रॅक्टरला मिनी टँकर जोडून हा पाण्याचा बाजार राजस्थाने मांडला जात आहे, परंतु पाण्याचा दूषितपणा तपासण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही। कुठल्याही विहिरीवर बोरवेलवर टँकरमध्ये पाणी भरून ते राजरोसपणे विक्री केले जात आहे। अनेक जण दूषित पाण्याचा टँकर औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांशिवाय लग्न कार्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात हे टँकर आता दिसू लागले आहेत। अनेकांनी शेती कामासाठी घेतलेला ट्रॅक्टर आता टँकरला जोडून पाण्यावरच पैसा काढण्याचा उद्योग जोमाने सुरू केला आहे। कुपवाड शहरातील रुमालेमाळा, विजयनगर रस्ता यासह शहरातील अनेक विहिरीवर व बोरवेलवर मोटारी लावून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे। यामध्ये काही जण दूषित पाण्याचा डोस लोकांच्या माथी मारत आहेत। याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। दूषित पाण्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवाय पाणी वाहतूक करणाऱ्या काही टँकर व ट्रॅक्टर यावर नंबर प्लेट सुद्धा नाहीत। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे या वाहनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। विशेष करून परराज्यातील स्थायिक झालेल्या लोकांनी या पाण्यावर पैसा मिळवण्याचा धंदा जोमाने सुरू केला आहे। शिवाय या ट्रॅक्टर टँकर चालवणाऱ्या चालकाकडे साधा वाहन चालवण्याचा परवानाही नसतो, तेव्हा या पाण्यावर पैसा मिळवण्याचा धंदा जोमाने सुरू झाला असला तरी लोकांना स्वच्छ पाणी देण्याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही। त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व कुपवाड MIDC पोलिसांनी आता या पाण्यावर पैसा करण्याची झाडाझडती घेणे गरजेचे बनले आहे।